8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. आता हा दिवस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात शुभेच्छा, ऑफर्स, डिस्काउंट्स. पण या दिवसाची खरी ओळख हीच आहे का? याची सुरुवात नक्की कुठून झाली? चला आज आपण या दिवसाचा खरा, थोडा गुंतागुंतीचा आणि खूपच क्रांतिकारी इतिहास उलगडून पाहूया. तर मग सुरुवात याच प्रश्नापासून करूया. अनेकांना वाटतं की या दिवसाचा उगम अगदी सरळ सोपा आहे, पण तसा अजिबात नाहीये. उलट तो खूपच वेगळा आणि खरं सांगायचं तर खूप रंजक आहे. हो, अगदी बरोबर. आपण अनेकदा ऐकतो की 1857 मध्ये न्यूयॉर्कमध्ये काही महिला कामगारांनी आंदोलन केलं आणि तेव्हापासून हा दिवस सुरू झाला. पण गंमत म्हणजे ही गोष्ट नंतर तयार केलेली एक दंतकथा आहे. या दिवसाची खरी मुळं ती तर पूर्णपणे वेगळ्याच ठिकाणी रुजलेली आहेत. तर आजच्या आपल्या ह्या चर्चेत आपण 5 टप्प्यांमध्ये या दिवसाचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत. तो केवळ शुभेच्छांपुरता का मर्यादित नाही, त्याचा जन्म आंदोलनातून कसा झाला, त्याला जागतिक मान्यता कशी मिळाली, त्याचे वेगवेगळे पैलू काय आहेत आणि हा संघर्ष आजही कसा सुरू आहे, हे सगळं आपण पाहू. ठीक आहे, चला तर मग पहिल्या मुद्द्याकडे वळूया. हा दिवस केवळ शुभेच्छा देण्यासाठी नाही, याच्यामागे एक खूप मोठी भावना आहे, एक मोठी शक्ती आहे. ही भावनाच या दिवसाच्या अगदी मुळाशी आहे. म्हणजे बघा, हा दिवस फक्त एका स्त्रीचा नाही, तर तिच्यामध्ये असलेल्या त्या अंगभूत सामर्थ्याचा आणि समाजातल्या तिच्या योगदानाचा एक प्रकारे उत्सव आहे. आणि म्हणूनच यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा दिवस फक्त हक्कांसाठी लढण्यापुरता मर्यादित नाही, तर ती स्त्री शक्ती ओळखण्यासाठी आहे. कारण हीच शक्ती समाजाच्या प्रगतीसाठी एक मूलभूत, एक बेसिक ऊर्जा आहे. चला आता जरा इतिहासात डोकावूया आणि या दिवसाची खरी मुळं कुठे आहेत ते पाहूया. कारण या दिवसाचा जन्म हा कुठल्या तरी उत्सवातून नाही, तर कामगार चळवळी आणि थेट राजकीय संघर्षातून झाला आहे. इथे बघण्यासारखी गोष्ट म्हणजे एका स्थानिक कार्यक्रमाचं किती पटकन एका आंतरराष्ट्रीय चळवळीत रूपांतर झालं. म्हणजे बघा, 1909 मध्ये अमेरिकेत एक लहानशी ठिणगी पडली आणि काही वर्षांतच ती संपूर्ण युरोपभर पसरली. आणि पुढे जाऊन तर 1917 मध्ये रशियात एका मोठ्या क्रांतीची सुरुवातच तिच्यामुळे झाली. मग या ज्या सुरुवातीच्या कार्यकर्त्या होत्या त्या नेमक्या कशासाठी लढत होत्या? त्यांच्या मागण्या खूप सरळ आणि स्पष्ट होत्या. त्यांना मतदानाचा हक्क हवा होता, सार्वजनिक पद भूषवण्याचा अधिकार हवा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामाच्या ठिकाणी कोणताही भेदभाव नको होता. पण एक मिनिट, या सगळ्यामध्ये 8 मार्च ही तारीख आली कुठून? तर यामागे एक अशी घटना आहे जिने फक्त एक तारीखच नाही, तर संपूर्ण जगाचा इतिहास बदलून टाकला. हीच होती ती निर्णायक वेळ. गोष्ट आहे 1917ची. पहिलं महायुद्ध सुरू होतं. रशियातल्या महिला अन्न टंचाई आणि सततच्या युद्धामुळे पूर्णपणे त्रस्त झाल्या होत्या आणि मग त्यांनी ठरवलं की आता रस्त्यावर उतरायचंच. त्यांची मागणी अगदी साधी होती, आम्हाला भाकरी द्या आणि शांतता हवी आहे. आणि ह्या आंदोलनाचे परिणाम इतके मोठे होतील याची कल्पना तर खुद्द मोठे क्रांतिकारक लिओन ट्रॉट्स्की यांनाही नव्हती. त्यांनी नंतर लिहिलंय की महिलांनी सुरू केलेल्या ह्या आंदोलनातूनच पुढे जाऊन अख्ख्या रशियन क्रांतीची ठिणगी पडली. कमाल आहे ना? तर मग बघा हा प्रवास कसा होता. पेट्रोग्राडमध्ये महिलांनी संप केला, तिथून रशियन क्रांतीची ठिणगी पडली. मग कम्युनिस्ट चळवळींनी हा दिवस आपलासा केला. पुढे जाऊन 1960च्या दशकात स्त्रीवाद्यांनी या लढ्याला पुन्हा नव्याने उचलून धरलं आणि शेवटी 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाला जागतिक ओळख दिली. आता इथून पुढे गेल्या 100 वर्षात या दिवसाचा अर्थ आणि त्याचा उद्देश कसा बदलत गेला आहे यावर आपण थोडं बोलूया. या दिवसाचं स्वरूप खरंच खूप बदललं आहे. म्हणजे बघा, सुरुवातीला जिथे कामगार हक्क आणि मतदानाचा अधिकार हे मुख्य मुद्दे होते, तिथे आता लैंगिक समानता, प्रजनन हक्क आणि अगदी कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप सारखे विषय आले आहेत. हा बदल खूप मोठा आहे आणि हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यावर बरीच टीका होते. आजकाल आपण बघतो की मोठमोठ्या कंपन्या या दिवसाचा वापर त्यांच्या मार्केटिंगसाठी किंवा जाहिरातींसाठी करतात आणि यामुळे या दिवसाचा जो मूळ संघर्षाचा उद्देश होता तो कुठेतरी हरवून जातोय असं अनेकांना वाटतं. पण ह्याचा अर्थ असा बिलकुल नाही की या दिवसाचं महत्त्व कमी झालं आहे. या सगळ्या व्यावसायीकरणाच्या पलीकडे हा दिवस आजही जगभरात संघर्षाचा एक खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. काही उदाहरणं बघूया. 1979 मध्ये इराणमध्ये हजारो महिलांनी अनिवार्य हिजाबच्या नियमाविरोधात निषेध करण्यासाठी 8 मार्चलाच मोर्चा काढला होता. तो त्यांच्या हक्कांसाठी एक ऐतिहासिक क्षण होता. किंवा अगदी अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर 2018 मध्ये स्पेनमध्ये 50 लाखांहून अधिक लोकांनी आंतरराष्ट्रीय महिला संपात भाग घेतला होता. हे आजच्या काळातल्या आर्थिक आणि सामाजिक संघर्षाचं किती मोठं उदाहरण आहे.
मेक्सिको सिटीमध्ये तर स्त्री हत्येच्या भीषण संकटाची सतत आठवण करून देण्यासाठी 8 मार्च 2019ला अँटी मॉन्युमेंटा नावाचं एक स्मारकच उभारण्यात आलं. हे एक असं शक्तिशाली प्रतीक आहे जे आपल्याला सतत सांगतं की लढा अजून संपलेला नाही. आणि बघा 2022मध्ये रशियामध्येच स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी 8 मार्चचा दिवस युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध करण्यासाठी निवडला. त्यांनी 100 वर्षांपूर्वीची भाकरी आणि शांतता हीच घोषणा पुन्हा दिली आणि दाखवून दिलं की या दिवसाची मुळं आणि त्याचा उद्देश आजही तितकाच महत्वाचा आहे. खरंच भूतकाळात आणि आजच्या काळातही ज्या महिला आपल्या हक्कांसाठी लढत आहेत त्यांच्या भावनांचं सार कदाचित या एका वाक्यात आहे. ती कोमल आहे पण कमजोर नाही. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आजच्या काळात 8 मार्च म्हणजे नक्की काय? तो एक उत्सव आहे, एक आंदोलन आहे, की फक्त एक ब्रँड बनून राहिला आहे? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. आशा आहे की या माहितीमुळे 8 मार्चकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन आपल्याला नक्कीच मिळाला असेल. चला तर मग या दिवसामागच्या संघर्षाचा आणि त्यागाचा सन्मान करूया. इथेच थांबूया. धन्यवाद.